पावसाळा संपताच रसवंतीगृहांची चाके फिरू लागली आहेत. जालना जिल्ह्यातील राजूर रोडवर पारंपरिक रसवंतीगृह पाहायला मिळतात. बैलांच्या साहाय्याने लाकडी रसवंतीगृहावर रस घेण्याची इच्छा प्रत्येकाचीच होत असते. पावसाळा संपल्यानंतर 6 ते 7 महिन्यांच्या कालावधीत येथील पारंपरिक रसवंतीगृह चालवणारे प्रत्येक व्यावसायिक चांगली आर्थिक कमाई करतात. त्यापैकीच एक असलेले विश्वंभर कोल्हे 6 महिने शेती तर 6 महिने रसवंतीचा व्यवसाय करतात. या व्यवसायातून त्यांची तब्बल 3 लाखांची कमाई केवळ 6 महिन्यातच होते. पाहुयात. 8-9 वर्ष झाली. ऊस लागतो 30 क्विंटल 30 टन लागतो. 7-8 महिने चालतं. 2-2.5 लाख रुपये. काही इकत आहे, काही घरचा आहे. तरी किती लावलेले? अर्धा एकर. लोखंडी चालत नाही ना. लाकडीचा रस चांगला लागतो प्यायला. काय क्लास आहे? 15 रुपये. राजूर गणपतीच फायदा आहे ना. लोक गण औरंगाबादहून येते, बीड. शेतीपेक्षा बरं आहे, आपला आबादोबादी झाली. संपूर्ण जालना जिल्ह्यात फक्त राजूर रोडवरच पारंपरिक रसवंतीगृहे पाहायला मिळतात. राजूर गणपतीसाठी जाणारे भाविक आवर्जून या ठिकाणी थांबून उसाच्या ताज्या रसाचा आस्वाद घेतात. विश्वंभर कोल्हे यांच्याकडे 4 ते 5 एकर वडिलोपार्जित शेती आहे. ते 6 महिने शेती करतात व 6 महिने पूर्णवेळ रसवंतीगृह चालवतात. त्यांनी घरीच यासाठी अर्धा एकर ऊसाची व्यवस्था केली आहे. 6 महिन्याच्या कालावधीत तब्बल 30 टन ऊसाची खपत रसवंतीगृह व्यवसायासाठी होते. यातून 4 ते 5 लाखांची आर्थिक उलाढाल होऊन 2.5 ते 3 लाख रुपये निव्वळ उत्पन्न त्यांच्या हातामध्ये राहतं. नोकरी नाही किंवा बेरोजगारी वाढली अशा पद्धतीच्या चर्चा तुम्ही नेहमीच ऐकत असता. मात्र कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्हाला मार्ग हा सापडतोच, हेच विश्वंभर कोल्हे यांनी सिद्ध करून दाखवलंय. 6 महिने शेती तर 6 महिने रसवंतीगृह चालवून पार्ट टाइम व्यवसायातून ती वर्षाला 3 लाखांचा निव्वळ नफा कमवत असून हा व्यवसाय आपल्यासाठी आर्थिक समृद्धीचं साधन ठरलं असल्याचं विश्वंभर कोल्हे यांनी सांगितलंय. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.